पोरीसून आज आपुले चुलावरलं सुक्क मटण करणं शे. त्यांना करता लागणारं साहित्य. 3 पावशेर गावरान भाजी घ्या आणि त्यासाठी लागणारं साहित्य: हरभरा डाळ, खसखस, धना, जिरं, बडीशोप, लवंग, मिरी, दालचिनी, गावरानी लसूण, मिरची आणि कोथिंबीर, गावरानी लसूण, धनं. एवढं साहित्य आपण घेवा ना. 3 पावशेर भाजी 4 जणांसाठी सुक्की करायची. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 कांदा, 4 चमचा तेल चांगलं परती घ्यावं. त्यांना जिरं टाकानं, हळद टाकाने, राई टाकाने, मीठ टाकानं आणि मग त्यांना ती भाजी कलची घ्या आणि वरून 1.5 तांब्या पाणी टाकी द्यावं. त्यांना कलर थोडासा लाल दिसस गावरान त्यामुळे गट पण दिसस आणि लाल दिसस. चाळी चुळीसनी एकत्र एकजीव करी गा आणि त्यांना गरम पाणी टाकी द्यावं आणि 3 शिट्ट्या करी गा त्याने. आता आपण हा सगळा मसाला भुजी घ्यावांची. अगोदर डाळ घ्या आणि ती चांगली करपू दे, लाल वस्तूपर्यंत राहू देवा. आणि नंतर तिळी भुजानी, तिळीनंतर खसखस टाकानी, खसखस टाकी का मग ते गरम मसाला, बडीशोप टाकानं, जिरं टाकानं आणि सगळं एकत्र भुजी घ्यावं. आणि मग खलबत्तामान थोडंसं कांडी आणि चक्रफूल, बडीशोप, लवंग, मिरी सगळं भुजी घ्यावं. आणि खोबरं चुलामान टाकी द्यावं, खोबरं कांदा आणि त्या बी भुजी घ्यावं. आणि मिरच्या भाजाण्यात, गावरानी मिरच्या त्या पण भुजी घ्यावण्यात. आणि हा भुजेल भाजेल सगळा मसाला आपण खलबत्तामान कुटी घ्यावा. आणि मग पाटावर आहे सगळं कांदा आणि हे चुलावर भुजी घ्यावं. आणि तिथे काढ का मग जाळ थोडा मागे पुढे करी घ्यावा ना, जास्त जळत असं ते. आता 3 शिट्ट्या पूर्ण घ्या. आता थोडासा एक तुकडा घ्यावा ना, त्यानं थोडं गार पाणी टाकी आणि त्याले तोडी पावा ना. भाजी शिजी गई ते. मग खलबत्तामान ते सगळं टाका ना तो मसाला आणि तो थोडा कुटी घ्यावा ना. आणि कुटल्यानंतर मग त्या मसाल्याले पाटावर टाका ना आणि चांगलं कुटी घेत त्यात. लोखंडी खलबत्ता मुसळीशे 3 किलोनी मुसळीशे, त्यामुळे ते चांगलं बारीक वीज असते ना. मग कुटत राहा ना आपण. थोडं बारीक होई ना का मग त्याला काढी घ्यावा ना आणि मग पाटावर लई जावा ना ते. आता पाटावर टाशी येण्यावर ते सगळं बारीक वाटी घ्यावा ना. चांगलं थोडंसं पाणी टाका ना त्यांना, थोडं हलका ते कुटीसनी आणि ठेशीन मग ते वाटी घ्यावा ना. अशी या वरटा पाटानं वाटणं चांगले चव येस भाजीले. आणि आमना वेळे काही मिक्सर नव्हतात, त्यामुळे आमले खलबत्ता, मुसळी, वरटा पाटा यांना उपयोग करना पडे. मग तवळ ती चुलावरली भारी भाजी लागस. रे ना ते. आणि ते सगळं बारीक होईना का मग ते काढणं पडस एक ताटात. वरटा पुशी घ्यावा ना. मग ते ताटली मग काढी घ्यावा ना ते मसाला. आणि तो वरटा पाटा बी धुईन ते पाणी बी आपण त्यानातच टाकी गेलं. आता पातेला मान 3 पळ्या तेल टाका ना. 3 पळ्या तेल टाकल्यावर ती सगळं मसाला तो त्यांना टाकी द्यावा ना. मग सगळा मसाला टाकी आणि ते चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परती घ्यावा ना. ते परत सगळं परताय गे का
चाळत राहा ना त्याला तेल सुटेपर्यंत. त्याला पाणीले चांगलं आटू द्यावा ना ते आणि तेल सुटेपर्यंत चाळत राहा ना. त्यानात आपण सगळा मसाला टाकेलचे त्यामुळे ती चांगलं हे व्हायला पाहिजे, परतावायला पाहिजे ते. आणि मग मटण सोडा ना त्यानात. तेजपान टाका ना आणि तो पिवळा रस्सा चाळाय गे का मीठ टाकी द्या ना लगेच ती भाजी त्यानात टाकी द्या आणि दुसरं पाणी काही टाकानं नाही. तेच कोरडं भाजी करानी तशी चाळत राहा ना. हां थोडा जाळ कमी करी घ्या ना आणि ते पाणी थोडंसं कमी होईपर्यंत त्याला चांगलं चाळत राहा ना. यानावरती थोडंसं आटू द्यावा ना. तोपर्यंत आपण चुलावरला पापड, कांदा, लिंबू, भाकर किंवा पोळी, भात सगळं ताट तयार करा ना आणि मग हे कोरडं मटण त्या ताटात टाका ना. आणि असे पाटावरटावरलं चुलावरलं अशी भाजी तुम्ही करी पहा आणि जास्त पाणी काही टाकानं नाही. असं अंश रसाळच राहू द्यावा ना त्याले आणि खाई पहा. हाई भाजी झाली तयार आता.